तर आपल्याला आज पवायच्या मच्छीवाल्याकडनं ऑर्डर आलेली आहे, तर चला पाहूयात ऑर्डर मध्ये काय काय आहे। ही सुरमई आहे, हे सौंदर्य आहे। नमस्कार मित्रांनो, मी सुमित मोरे, पवईचा मच्छीवाला। आता हे कट करून झालेत। ही चपटी सुरमई होती, त्याला आपण फ्राय साठी क्रॉस कट्स केलेत, थोडे स्लाइस मोठे निघतात म्हणून। तर मित्रांनो, आपल्या इथे आता पवईचा मच्छीवाल्याकडनं मासे आले आहेत। हे सुरमई आहे, यांना आता आपण फ्राय करूयात। यासाठी आपण मसाले रेडी करूयात, चला पाहूयात। आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूयात। तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूयात। हे लाल मिरची पावडर आहे, हे कोकमचा आगळ आहे, हे एव्हरेस्टचा तिखट मसाला आहे, हे मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट बनवलंय। हे बघा मित्रांनो, हे बघा, ह्याला आता आपण मिक्स करूया असं। आता हे मसाला आपला रेडी झाला आहे मित्रांनो। तर आता आपण सुरमईच्या पीसेसना हे अप्लाय करूयात। तेच तर, असं कोण मसाला बघा, हे बघा मसाला लावते बघा। ह्यांना आता पूर्णपणे आपण मसाला लावून घेतला आहे। ते आता आपण तेल गरम करायला ठेवूया। हे बघा मित्रांनो, हा तवा आहे, काळा आहे। आता याला गरम करायला ठेवूया आपण। आता हे याला आपण थोडं मॅरिनेट करायला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊयात। हे लसूण आपण टाकूया तेलामध्ये, गार्लिक। आता आपण या स्लाइसला रवा लावूयात। हे हलक्या हाताने डीप करून घेऊया थोडं थोडंसं। तर यांना आपण तेलामध्ये सोडूया। माशाची क्वालिटी पाहू शकता तुम्ही, असं फेका किंवा त्याला असं फेका, मासा तुटणार नाही कुठून, कारण की हा फ्रेश मासा आहे आणि हा फक्त मुंबईमध्ये पवईचा मच्छीवाल्याकडे मिळतो। क्वालिटी, प्रश्न क्वालिटीचा आहे मित्रांनो। तर मुंबईमध्ये तुम्हाला कुठेही ताजे मासे हवे असतील तर कोणाकडनं मागवाल? फक्त आणि फक्त पवईचा मच्छीवाला। हे बघा मित्रांनो।